नमस्कार, आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन। बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की परिस्थिती तणावपूर्ण परंतु नियंत्रणात आहे। म्हणजे नेमके काय असू शकते? तर आपण जबाबदारीने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे। हा विषय या अनुषंगाने आला की जगात महामारी म्हणून आरोग्याबाबत प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाची चीनमध्ये सुरुवात झाली। त्यामुळे चीनमध्ये येणारा आजार किंवा एखादा व्हायरस संक्रमणाची झळ आपल्याला किती मोठ्या प्रमाणात बसू शकते याचा अनुभव आपण घेतलेलाच आहे। त्यामुळे कळत ना कळत का होईना HMPV हा व्हायरस किंवा संक्रमण कशा पद्धतीचे असू शकते याबाबत आपण सर्व साशंक आहोत। याबाबत आज आपण डॉक्टर अमित पवार यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। नमस्कार। HMPV व्हायरसबद्दल सध्या जे काही आपण न्यूजपेपरमध्ये किंवा मीडियामध्ये ऐकतोय आणि काही न्यूज मीडिया त्याबद्दल लोकांना ॲश्युअर करतायत, काही मीडिया पॅनिक क्रिएट करतायत। पण सायंटिफिकली आणि मेडिकल फॅकल्टीकडनं बोलायचं झालं तर HMPV व्हायरस हा अजिबात कुठल्याच पद्धतीने नवा व्हायरस नाही आहे। याचे इन्फेक्शन्स लहान मुलांमध्ये आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये यापूर्वीही रेग्युलरली पूर्ण जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये होत आलेले आहे। म्हणजेच काय की कोविडच्या समान याची तुलना करण्याची गरज नाही। जसा फ्लू सीजनली येतो त्याच पद्धतीने हाही सीजनली येत असतो आणि मोस्टली हिवाळ्याच्या शेवटी आणि हिवाळा संपण्याच्या आणि उन्हाळा सुरू होण्याच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तो सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट की HMPV व्हायरसच्या ज्याही आतापर्यंत केसेस भारतात आढळल्या आहेत त्यातली कुठलीही केस ही सिरियस इलनेस नाही आहेत। जी काही इलनेसेस आहेत ते साधारण सोप्या औषधांनी बरे होऊन चौथ्या दिवशी सगळे पेशंट्स आपापल्या घरी गेलेले आहेत। जवळजवळ वयाच्या 5 ते 6 वर्षापर्यंत प्रत्येकाला कधीतरी HMPVचं इन्फेक्शन होऊन गेलेलं असतं असं रिसर्चेस सांगतात। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।